गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगरपरिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडीला एक फास्ट रिव्हिजन व्हावी म्हणून वन लायनर करंट अफेअरचा भाग 14 सुरू करत आहोत. या भागामध्ये चालू घडामोडीशी संबंधित असणारे 50पेक्षा जास्त मुद्दे आहेत, ज्यांचा तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयोग होईल. यातील आपण पहिला मुद्दा अभ्यासणार आहोत का भारतातील पहिली बालिका पंचायत कुठे सुरू करण्यात आली. भारतातील पहिली बालिका पंचायत ही कच्छ गुजरात या ठिकाणी सुरू करण्यात आली. या बालिका पंचायतचा जो उद्देश आहे तो तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. मुलींच्या सामाजिक आणि राजकीय विकासाला चालना देण्याचा उद्देश आपल्याला या बालिका पंचायतचा दिसून येतो आणि भारतातली पहिली बालिका पंचायत हे कच्छ गुजरात या ठिकाणी सुरू करण्यात आली. ही बाब आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा क्रीडाविषयक आपण मुद्दा बघणार आहोत का कॅनडा देशाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया या देशाचा पराभव करत टेनिस स्पर्धेशी संबंधित असणारं डेव्हिस चषक जिंकलेलं आहे आणि हे कॅनडा देशाचं पहिलंच विजेतेपद आहे. आणि ही जी स्पर्धा आहे डेव्हिस चषक, तर ही पुरुषांशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धा आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आणि या स्पर्धेचा जो विजेता आहे डेव्हिस चषकचा, हे पहिल्यांदा कॅनडा या देशानं जिंकलेला आहे ऑस्ट्रेलिया देशाचा पराभव करत. त्यानंतर एक महत्त्वाचा पुरस्कार आपण अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे युनेस्कोचा मदनजीत सिंग पुरस्कार. जो अलीकडे मदनजीत सिंग जो पुरस्कार आहे तो अलीकडे कॅमेरून देशाच्या फ्रँका मा इह सुलेम योंग या स्त्रीला देण्यात आला. हे नाव आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. कॅमेरून देशाच्या फ्रँका मा इह सुलेम योंग या स्त्रीला तो देण्यात आला. हा पुरस्कार 2022चा आहे. युनेस्को मदनजीत सिंग पुरस्कार हा सहिष्णुता आणि अहिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जातो. हा पुरस्कार दर 2 वर्षांनी युनेस्कोतर्फे दिला जातो. 1995मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 1995 हे वर्ष सहिष्णुतेसाठीचं वर्ष म्हणून घोषित केलं होतं. आणि सोबतच महात्मा गांधीजींच्या 125व्या जयंतीनिमित्त 1996 पासून हा पुरस्कार दिला जातो, युनेस्कोचा मदनजीत सिंग पुरस्कार. सोबत आणखी काही गोष्टी तुम्ही या पुरस्काराच्या संदर्भात लक्षात ठेवू शकता. माजी भारतीय कलाकार, लेखक आणि मुत्सद्दी मदनजीत सिंग यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. त्यांनी युनेस्कोचे सद्भावना दूत म्हणून देखील कार्य केलं होतं. फ्रँका माहा इह सुलेमा योंग या कॅमेरून देशाच्या नागरिक असून त्या पत्रकार म्हणून त्यांना 7 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी खास करून मानसिक आजाराशी संबंधित समाजातील समज बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि त्या एका NGOच्या संस्थापक देखील आहेत. आणि त्यांच्या NGOचं जे नाव आहे ॲफ्रो गिव्हेन्स मुवमेंट ऑफ पॉझिटिव्ह यूथ्स आफ्रिका असं ते नाव आहेत. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का त्यांच्या NGOचं नाव आहे ॲफ्रोको ग्रिव्हेनेन्स मुवमेंट आणि पॉझिटिव्ह यूथ्स आफ्रिका असं ते नाव आहे. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत का 100वे जे नाट्य संमेलन होणार आहे 2023चं, ते पार पडणार आहे नोव्हेंबर महिन्यात सांगली या ठिकाणी. याचा प्रारंभ 5 नोव्हेंबर 2023ला होणार आहे. 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि या 100व्या नाट्य संमेलनाचा जो समारोप होणार आहे तो 27 मार्च 2024 रोजी जागतिक रंगभूमीच्या दिवशी. हे दोन्ही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा का मराठी रंगभूमी दिन कधी असतो. TCS पॅटर्नमध्ये असे प्रश्न विचारले जातात 5 नोव्हेंबरला. आणि जागतिक रंगभूमी दिन कधीचा असतो तो 27 मार्च या दिवशी. तर या अखिल भारतीय नाट्य परिषद जे आहे त्याचे आता अध्यक्ष प्रशांत दामले असणार आहे या संमेलनाचे. आणि पहिलं नाट्य संमेलन 1905मध्ये पार पडले होते आणि त्यावेळेस अध्यक्ष होते ग श्री खापर्डे. पुणे या ठिकाणी 5 नोव्हेंबर 1843मध्ये सांगलीत सीता स्वयंवर या पौराणिक नाटकाचा एक नाट्यप्रयोग करण्यात आला होता विष्णुदास भावे यांच्याकडून. म्हणून सीता स्वयंवर या पौराणिक नाटकाचे लेखक कोण आहेत तर विष्णुदास भावे आहे. याचा पहिला प्रयोग केला होता त्यांनी पुणे या ठिकाणी 5 नोव्हेंबर 1843मध्ये. त्या घटनेचं स्मरण म्हणूनच 5 नोव्हेंबर हा दिवस रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं. त्यानंतर आपण अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत जो लद्दाखशी संबंधित आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने अलीकडे लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचित करण्याची शिफारस केलेली आहे. तर या ठिकाणी लद्दाख अलीकडे तुम्हाला माहीत असेल केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे जम्मू काश्मीरसोबत.
लद्दाखसाठी कारण लद्दाखमध्ये जवळपास 97% वर आदिवासी जमाती आहेत. तर लद्दाखमध्ये 17 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली लद्दाख या केंद्रशासित प्रदेशासाठी. जानेवारी 2023 केंद्रीय गृह मंत्रालयाने लद्दाखच्या लोकांसाठी जमीन आणि त्यांच्या रोजगाराचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी केंद्रशासित प्रदेश लद्दाखसाठी एक उच्च अधिकार समिती स्थापन केली. ही 17 सदस्यीय समिती आहे आणि या समितीचे अध्यक्ष तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, त्यांचं नाव आहे राज्यमंत्री नित्यानंद रॉय. तर हे या समितीचे अध्यक्ष असणार आहे, विशेषतः लद्दाख या केंद्रशासित प्रदेशासाठी. आणि लद्दाखचा समावेश राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या लोकांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हे समिती गठीत करण्यात आलेली आहे. कारण लद्दाखच्या लोकांचं म्हणणं आहे का ते आदिवासी आहेत आणि आदिवासी लोकांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टामध्ये केला जावा, जेणेकरून त्यांना संरक्षण मिळेल, त्यांच्या रोजगाराचं संरक्षण होईल आणि जमिनीचं देखील संरक्षण केलं जाईल. लद्दाख हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि अलीकडे तो बनलेला आहे. तर लद्दाख हा नवीन केंद्रशासित प्रदेश प्रामुख्याने आदिवासी बहुल जर लोक आपण तेथील पाहिले तर 97% जास्त लोकसंख्या आदिवासी आहे लद्दाखमधील. त्यांच्या विशिष्ट सांस्कृतिक वारशाचं जतन करणे आवश्यक असल्याची दखल घेत सप्टेंबर 2019 राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने लद्दाखचा 6व्या अनुसूचीमध्ये भारताच्या राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये लद्दाखचा समावेश करण्याची शिफारस केली होती. आणि जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा तुम्हाला माहिती आहे 2019चा आहे आणि तो लागू जो झाला तो 31 ऑक्टोबर 2019. तर जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा 2019द्वारे 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करून 2 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले होते. एक म्हणजे जम्मू काश्मीर आणि दुसरं म्हणजे लद्दाख. आता त्यानंतरचा भूस्खलनाच्या संदर्भात आपण एक मुद्दा बघणार आहोत. आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत हा आपल्याला मुख्य कंबाईन्स मेन्समध्ये किंवा राज्यसेवेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारण्याची शक्यता असते किंवा चालू घडामोडीतून हा एक प्रश्न येऊ शकतो का इर्शादवाडी भूस्खलन दुर्घटना कधी घडली किंवा कोणत्या रोजी घडली. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा का इर्शादवाडी हे ठिकाण जे आहे हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात आहे आणि इर्शाळगडच्या पायथ्याशी असलेलं हे इर्शादवाडी गाव आहे. त्या ठिकाणी भूस्खलनाची लँड स्लायडिंगची घटना घडलेली आहे. ती 19 जुलै 2023 रोजी. तुम्हाला माहीत असेल आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चा आहे आणि त्या माध्यमातून NDRFची स्थापना करण्यात आली 2006मध्ये. अलीकडे रायगडला बेस कॅम्प बनणार आहे NDRFचा. तर या ठिकाणी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ठरतो चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. दुर्घटनेनंतर तेथील भाग एवढा दुर्गम होता, एवढी भौगोलिक स्थिती दुर्गम आहे की अंधार आणि निसरडा रस्ता यामुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळे त्या ठिकाणी आले होते आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आपल्याला या इर्शादवाडीला भूस्खलन मुळे पाहायला मिळते. त्यानंतर आणखी आपण महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे, मणिपूरशी संबंधित, मणिपूर हिंसाचारशी संबंधित. मणिपूरमधील मदतीवर देखरेख करण्यासाठी सर्व महिला समिती स्थापन करण्यात आली. भारताचे जे 50वे सरन्यायाधीश आहे DY चंद्रचूड यांनी मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागात उपचार आणि आराम मिळवून देण्यासाठी सर्व महिला समिती तयार करण्याची घोषणा ऑगस्ट 2023 केली होती. जम्मू काश्मीरचे उच्च न्यायालयाच्या ज्या माजी मुख्य न्यायाधीश आहे न्यायाधीश गीता मित्तल या सर्व महिला समितीच्या अध्यक्षा असणार आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश शालिनी फणसाळकर जोशी आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आशा मेनन या समितीच्या 2 सदस्य असणार आहे. शालिनी फणसाळकर या लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत आणि सोबतच दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आशा मेनन या 2 सदस्य असणार आहे या सर्व महिला समितीच्या. आणि अध्यक्ष म्हणून असणार आहे जम्मू काश्मीरच्या माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती गीता मित्तल. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि या समितीचा उद्देश लक्षात ठेवा. तो उद्देश आहे का मदत आणि पुनर्वसन जे केल्या जाईल मणिपूरमध्ये त्या प्रयत्नांवर देखरेख करणे, घरे, प्रार्थनास्थळे पुनर्संचित करणे, हिंसक प्रभावित भागात एकूणच मदत कार्य सुधारणे हे या समितीचं मुख्य कार्य आहे. आणि ही एक व्यापक अधिकार समिती असून मणिपूरमधील परिस्थितीच्या विविध पैलूवर लक्ष केंद्रित करेल आणि सकारात्मक बदल त्या मणिपूर राज्यामध्ये घडून आणेल, विशेषतः हिंसाचार भागामध्ये. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. तर हा अतिशय चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा आहे आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत 13वे संसदरत्न पुरस्कार 2023. या ठिकाणी आपण खास करून महाराष्ट्रातले जे विजेते आहेत ते घेतलेले आहे. तर लोकसभेतील 8 आणि राज्यसभेतील 5 खासदारांना म्हणजे 8 आणि 5 जवळपास 13
संसद सदस्यांना संसद रत्न पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले. याशिवाय 2 विभागीय समित्या आणि त्यानंतर एका अनुभवी प्रतिष्ठित नेत्याला जीवनगौरव पुरस्कार मिळाला. विभागीय समित्यांची स्थापना लक्षात ठेवा. राज्य पुनर्रचना कायदा 1956च्या अंतर्गत विभागीय परिषदांची स्थापना केली जाते. विभागीय परिषदांचे जे अध्यक्ष असतात ते केंद्रीय गृहमंत्री असतात. आपण रिलेटेड मुद्दा पाहणार आहोत आता का महाराष्ट्रातील जे विजेते आहे ज्यांना 13वे संसद रत्न पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये पहिलं जे नाव आहे महाराष्ट्रातील लोकसभेचे जे खासदार आहेत डॉक्टर हिना विजयकुमार गावित भाजपच्या, त्यांना या 13व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं नाव आहे गोपाल चिनैया शेट्टी. हे भाजपचे आहे. गोपाल चिनैया शेट्टी यांना देखील 13व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर रामसिंग कोले यांना देखील 13व्या संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि महाराष्ट्र आणि राज्यसभेच्या खासदार श्रीमती फैजिया तहसीन अहमद खान NCPच्या, ज्याला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणतो, यांच्या, ते या 14 जणांना महाराष्ट्रातील व्यक्तींना विशेषतः खासदारांना 13वे संसद रत्न पुरस्कार मिळालेले आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर पुढं पाहणार आहोत आपण उत्तर प्रदेशमध्ये एक नवीन योजना सुरू झाली. अशा प्रकारच्या योजना TCS पॅटर्नमध्ये विशेषतः विचारल्या जातात. नगर परिषदेमध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे का उत्तर प्रदेश कोणत्या राज्याने फॅमिली ID एक कुटुंब एक ओळख पोर्टल सुरू केले, तर ते राज्य आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश सरकारने वन फॅमिली वन आयडेंटिटी म्हणजे फॅमिली आयडेंटिटी एक कुटुंब एक ओळख असं एक पोर्टल सुरू केलेलं आहे. याचा जो मुख्य उद्देश लक्षात ठेवा, प्रति कुटुंब एक नोकरी या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी हे सुरुवात केलेली आहे, वन फॅमिली वन आयडेंटिटी. कारण उत्तर प्रदेश सरकार भविष्यामध्ये प्रत्येक फॅमिलीतल्या एका व्यक्तीला नोकरी देणार आहे. त्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, एक कुटुंब एक ओळख. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. प्रति कुटुंब एक नोकरी या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यासाठी कुटुंबांना एक युनिट म्हणून ओळखीसाठी फॅमिली IDची सुरुवात उत्तर प्रदेश या राज्यानं केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे घोषित करण्यात आलेला जो तुम्हाला माहीत असेल 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिन आहे. कारण याच दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले चंद्रयान 3 उतरले. त्यामुळं 23 ऑगस्ट हा दिवस आता पुढे राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. आणि दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा, विशेषतः चंद्रयान 3 उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. आणि तसं जर बघितलं चंद्रावर चंद्रयान उतरवणारा भारत हा 4था देश आहे जगातील. पहिला जर आपण पाहिला तर अमेरिका, रशिया, चीन आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. चंद्रयान 3चं जे प्रक्षेपण करण्यात आले होते ते 14 जुलै 2023 रोजी. ही बाब लक्षात ठेवा. आणि ज्या ठिकाणी हे चंद्रयान उतरवण्यात आले त्या जागेला आता शिवशक्ती या नावानं ओळखल्या जाणार आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतरचा मुद्दा आपण 5G तंत्रज्ञानाच्या संदर्भात घेणार आहोत. कारण आपल्याला माहिती तंत्रज्ञान घटक आहे मेन्समध्ये, कंबाईन मेन्समध्ये आणि TCS पॅटर्नच्या एक्झाममध्ये देखील. तर कॉम्प्युटरशी रिलेटेड मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा. विदिशा हा 5G तंत्रज्ञान सुरू करणारा पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा आहे भारतातला. मध्य प्रदेशातील विदिशा हा जिल्हा नाविन्यपूर्ण 5G तंत्रज्ञान स्वीकारणारा किंवा तैनात करणारा भारतातला पहिला महत्त्वाकांक्षी जिल्हा ठरलेला आहे. 5G पिढीचं मोबाईल नेटवर्क हे आहे. आणि या अगोदर 1G, 2G, 3G, 4G या नेटवर्कनंतर हे एक जागतिक वायरलेस मानक आहे 5G. आणि एक सेल्युलर तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये बफरिंगची समस्या खूप कमी आहे, ज्याला अल्ट्रा लो लेटन्सी आणि जलद आणि अधिक विश्वासार्ह संप्रेषण कम्युनिकेशन प्रदान करते. सोबत 5G तंत्रज्ञान लेटन्सी दर खूपच कमी आहे. लेटन्सी दर आहे 1 मिलीसेकंद एवढा. आणि वेग जर पाहिला तर तो 20 GB/s पेक्षा जास्त आहे. तर ही बाब लक्षात ठेवा. 5G तंत्रज्ञानाचा लेटन्सी दर किती आहे ते 1 मिलीसेकंद. त्यानंतर वेग जर बघितला तर 20 Gbps एवढा आहे. आणि सगळ्यात सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे का भारताने कधी अधिकृतपणे 5G तंत्रज्ञान सुरू केले, तर ते तारीख तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. 1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतामध्ये 5G अधिकृतरित्या सुरू करण्यात आले. तर या पद्धतीने हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो देखील कॉम्प्युटरशीच रिलेटेड आहे. शिलाँग इथं ऑनलाईन गेमिंगमधील भारताचं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स पार्क उघडण्यात आलं. मग भारतामध्ये कोणत्या ठिकाणी ऑनलाईन गेमिंगमधील भारताचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स पार्क उभे करण्यात आले, तर शिलाँग. इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाच्या द्वारे 2023 पर्यंत शिलाँग या ठिकाणी
ऑनलाईन गेमिंगमधील भारताचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे आणि यामुळं नेक्स्ट जनरेशन ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील जे काही ईशान्य भारतातील स्टार्टअप आहे, जे गेम तयार करतात, उद्योजक आहे, ऑनलाईन गेमिंग जे तयार करतात, त्यांना याचा लाभ होणार आहे. या ऑनलाईन गेमिंग भारतातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचा ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतरचा मुद्दा घेणार आहोत आपण सरस्वती सन्मान. तर या सरस्वती सन्मान 2022चा पाहणार आहोत आपण. सरस्वती सन्मानाची जी सुरुवात झाली ती 1991मध्ये. हा 2023चा आहे, जो 22चा असून 2023मध्ये जाहीर झालेला आहे. पण हा मुद्दा लक्षात ठेवा का सरस्वती सन्मान हा 2022चा असून तो जाहीर झाला मार्च 2023मध्ये. सरस्वती सन्मानाचं जे स्वरूप आहे ते 15 लाख रुपये. हा सरस्वती सन्मान के बिर्ला फाउंडेशन मार्फत 1991 पासून दिला जातो. पहिला पुरस्कार हरिवंश राय बच्चन, अमिताभ बच्चनचे जे वडील आहेत, त्यांना देण्यात आलेला आहे पहिला पुरस्कार सरस्वती सन्मान. आणि 32वा आवर्जून लक्षात ठेवा तुम्ही का 32वा 2022चा सन्मान शिवशंकरी यांना, या स्त्रीला सूर्यवंशम तामिळ कादंबरीसाठी मिळालेला आहे, शिवशंकरी यांना. तर 32वा हा पुरस्कार आहे, ही बाब लक्षात ठेवावी विद्यार्थ्यांनी. आणि सरस्वती सन्मान आहे जो कोणाला देण्यात आला, शिवशंकरी यांना, आणि सूर्यवंशम या तामिळ कादंबरीसाठी. पुढचा मुद्दा घेणार आहोत तो देखील क्रीडेशी संबंधित आहे. महिला IPL 2022 आपण पाहणार आहोत. महिला IPL हे जे आपण पाहतो महिला IPL 2023ची IPL आहे. याचं ठिकाण मुंबईला ही स्पर्धा पार पडली. महिला IPL 2023चा जो कालावधी आहे तो 4 ते 26 मार्चपर्यंत 2023चा आहे. 26 मार्च 2023 रोजी झालेल्या अंतिम सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत IPL विजेतेपद पटकावलेलं आहे महिला IPLचं. यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का महिला IPL 2023चं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले, तर मुंबई इंडियन्स. आणि कोणाचा पराभव झाला, तर दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झालेला. आणि ही पहिली महिला IPL होती, ही बाब लक्षात ठेवा, जी मुंबई इंडियन्सने जिंकली आणि हरली दिल्ली कॅपिटल्स. आता याचा जो अंतिम सामना पार पडला पहिल्या महिला IPLचा, तो मुंबईच्या बेब्राऊन स्टेडियमवर. कर्णधार ज्या होत्या मुंबई इंडियन्सच्या त्या हरमीतप्रीत कौर या होत्या. आणि महिला IPL महागडी खेळाडू जी ठरली ती स्मृती मानधना. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने तिला खेळण्यासाठी विकत घेतलं होतं 3.40 कोटी रुपयाला. तर प्रायोजक याचं प्रायोजकत्व जे होतं ते टाटा समूहाकडे होतं महिला IPL 2023चं, ही बाब लक्षात ठेवा. आणि जिंकली कोणं ही स्पर्धा जिंकलेली आहे, तर मुंबई इंडियन्सने. आणि हरणारा जो संघ आहे तो लक्षात ठेवा, दिल्ली कॅपिटल्स. तर या पद्धतीनं ही अतिशय महत्त्वाची क्रीडाविषयक चालू घडामोडी आहे. त्यानंतर आपण एक महत्त्वाचा अहवाल बघणार आहोत जो लोकसंख्येशी संबंधित आहे. तर लोकसंख्येशी संबंधित असणारा हा अहवाल आहे, त्याला आपण द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 बघणार आहोत. अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, द युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड हिनं हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 ही पब्लिश करणारी संस्थेचं नाव आहे द युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड. आता या अहवालाचं जे नाव आहे ते तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता. 8 बिलियन लिव्ज इनफायनाईट पॉसिबिलिटीज असं लक्षात ठेवू शकता, किंवा 8 बिलियन लाईव्ज इनफायनाईट पॉसिबिलिटी द केस फॉर राईट्स अँड चॉईस असं याचं नाव आहे. आणि हा अहवाल जो प्रसिद्ध झाला लोकसंख्येच्या संदर्भात, ती तारीख आवर्जून लक्षात ठेवा, 19 एप्रिल 2023 रोजी द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 प्रसिद्ध करण्यात आला होता. 19 एप्रिल 2023. लोकसंख्येच्या बाबतीत भारताने आता चीनला मागं टाकलेलं आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत या अहवालानुसार प्रथम क्रमांकावर आहे. भारताची या अहवालानुसार लोकसंख्या तुम्ही आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लक्षात ठेवा 1,42 कोटी एवढी आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. या अहवालानुसार तर चीनला भारताने मागे टाकलेले आहे. आता चीन लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि चीनची जी लोकसंख्या आहे ती 1,42 कोटी एवढी आहे. फरक फक्त पॉईंटचा आहे का भारताची 1,42.86 कोटी इतकी आहे आणि चीनची जी लोकसंख्या 1,42.57 कोटी इतकी आहे. तर भारताचा एकूण प्रजनन दर जर आपण पाहिला या रिपोर्टनुसार तर तो आपल्याला 2.9% इतका दिसतो. आणि 15 नोव्हेंबर 2022ला जगाची लोकसंख्या 8 अब्ज इतकी झाली होती. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. कोणत्या दिवशी जगाची लोकसंख्या 8 अब्ज एवढी झाली, तर ती म्हणजे 15 नोव्हेंबर 2022. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. नागपूर एम्सच्या संदर्भात तो मुद्दा आहे का नागपूर एम्सला NABH मान्यता प्राप्त करणारे हे पहिलं एम्स ठरलेलं आहे भारतातील
कोणते एम्स हे NABH मान्यता प्राप्त करणारं पहिलं एम्स आहे, तर ते म्हणजे नागपूर. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर, ज्याला आपण एम्स म्हणतो, एम्सचा स्टँडर्डच होतो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. तर यांना ज्याला आपण NABH म्हणतो, नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर्स, यांच्या थ्रू मान्यता प्राप्त करणारं हे देशातलं पहिलं एम्स आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची जी स्थापना झाली ती 1946च्या सर जोसेफ भोर समितीच्या शिफारसीनुसार. हा मुद्दा लक्षात ठेवा, राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 3च्या अनुषंगाने 1946मध्ये सर जोसेफ भोर समितीच्या शिफारसीनुसार एम्सची स्थापना झालेली दिसते. आणि न्यूझीलंडनं दिलेल्या निधीच्या आधारावर 1952मध्ये एम्सची पायाभरणी करण्यात आली. आणि आरोग्यसेवेच्या सर्व पैलूमध्ये उत्कृष्ट प्राप्तता करण्यासाठी एक केंद्र म्हणून संसदेच्या कायद्याद्वारे 1956मध्ये एम्सची निर्मिती झालेली पाहायला मिळते. राष्ट्रीयदृष्ट्या या महत्त्वाच्या संस्था आहेत आणि पहिलं एम्स दिल्लीमध्ये उभारण्यात आलं होतं, ही बाब लक्षात ठेवा. आणि NABHची मान्यता प्राप्त करणारं देशातलं पहिलं एम्स जे आहे ते आहे नागपूर, ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतर आपण वन लायनर काही महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत चालू घडामोडीशी रिलेटेड. 1 लिटरपेक्षा छोट्या पिण्याच्या बॉटलवर कोणत्या राज्याने अलीकडे बंदी घालण्याचा निर्णय घेतला? तर 1 लिटरपेक्षा छोट्या पिण्याच्या बॉटलवर अलीकडे आसाम राज्याने बंदी घालण्याचा निर्णय घेतला. हा पर्यावरणाशी संबंधित मुद्दा आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. कंबाईन्स मेन्समध्ये आपल्याला पर्यावरण हा विषय आलेला आहे, त्यामुळं असे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतात का कोणत्या राज्याने अलीकडे 1 लिटरपेक्षा पिण्याच्या छोट्या बॉटलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे? ते राज्य म्हणजे आसाम. त्याच्यानंतर नई चेतना हा एक प्रोग्राम लक्षात ठेवा. नई चेतना ही मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? हा एक महत्त्वाचा मुद्दा, ग्रामीण विकास मंत्रालयाने. कारण या ठिकाणी आपण चुकण्याची दाट शक्यता आहे. आपण लिहू शकतो महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने, केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने ही मोहीम सुरू केली. पण या ठिकाणी नई चेतना ही जी मोहीम आहे ती ग्रामीण विकास मंत्रालयानं सुरू केलेली आहे. प्रामुख्यानं महिलांवर जो हिंसाचार होतो त्या हिंसाचाराच्या निर्मूलनासाठी 25 नोव्हेंबर 2022 रोजी ही नई चेतना मोहीम ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेली आहे. आणि या मोहिमेची जी संकल्पना आहे ती जेंडर बेस्ड व्हायलन्स अशी आहे. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. जगामध्ये पहिला जागतिक समुद्री गवत दिन म्हणून साजरा करण्यात आला. जेव्हाही जागतिक लेवल म्हणा किंवा आपल्या देशाच्या स्तरावर म्हणा, जेव्हा एखादा दिन साजरा केला जातो त्याची आयोग दखल घेत असते. तर 1 मार्च 2023 अशाच प्रकारचा 1 ऑगस्ट मुस्लिम महिला हक्क दिन म्हणून विचारण्यात आला होता. त्या कारणास्तव हा मुद्दा तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का पहिला जागतिक समुद्री गवत दिन कधी साजरा करण्यात आला? तर 1 मार्च 2023. आणि पर्यावरणाशी संबंधित हा मुद्दा आहे, त्यामुळं तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का पहिला जागतिक समुद्री गवत दिन जो आहे तो 1 मार्च 2023 रोजी साजरा करण्यात आला होता. त्यानंतर तुम्हाला आणखी 2-3 बाबी लक्षात ठेवावं लागेल का जागतिक मानवी हक्क दिन याला 2023मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली. आणि 10 डिसेंबर 1948मध्ये प्रथमच जागतिक मानवी हक्काचा जाहीरनामा जाहीर झाला होता. ज्या घटना 1948मध्ये घडलेल्या आहेत त्यांना 2023मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहे. 2022ची जर आपण जागतिक मानवी हक्काची जर थीम बघितली तर डिग्निटी, फ्रीडम अँड जस्टिस फॉर ऑल अशी होती. आणि 2023ची तुम्ही आवर्जून थीम लक्षात ठेवा कारण हे 75व्या वर्षाची थीम आहे. त्याला म्हणायचं टू प्रोटेक्ट अँड प्रमोट बेसिक ह्युमन राईट्स अशी हे थीम आहे. तर जर तुम्हाला विचारण्यात आलं का 2023ची जागतिक मानवी हक्क दिवसाची थीम कोणती, तर टू प्रोटेक्ट प्रमोट बेसिक ह्युमन राईट्स अशी याची थीम आहे. तर त्यानंतर सोबतच तुम्हाला माहीत असेल WHOच्या स्थापनेला देखील 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि WHOची स्थापना तुम्हाला माहीत असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना 7 एप्रिल 1948मध्ये करण्यात आली. आणि या WHOची जी माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. थीम लक्षात ठेवा, 2023ची WHOची 75व्या वर्षाची थीम आहे हेल्थ फॉर ऑल. आणि आतापर्यंत अनेक एक्झाममध्ये अशा प्रश्न विचारण्यात आले का WHOची थीम कोणती आहे या वर्षाची. तर अशा प्रकारचे प्रश्न आयोग नेहमी विचारतो. त्या कारणाने विद्यार्थ्यांनी असे प्रश्न लक्षात ठेवावे कारण आता हे WHOचं 75वं वर्ष आहे. त्यामुळं तुम्हाला WHOची 2023ची थीम विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं 2023ची जी थीम आहे ती आहे हेल्थ फॉर ऑल. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मुंबई इथे आयोजित शांघाय सहकार्य संघटना, तुम्हाला माहीत असेल शांघाय सहकार्य संघटना याचं आयोजन आता शिखर परिषदेचं आयोजन मुंबईला करण्यात आलेलं आहे.
पहिल्यांदाच CSOची जी आहे शांघाय सहकार्य संघटनेची परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात येत आहे. तर मुंबई इथे आयोजित शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात चित्रपट पुरस्कार जो आहे तो निखिल महाजन दिग्दर्शित गोदावरी या चित्रपटाला मिळाला. ही बाब लक्षात ठेवा. हा मुद्दा आगामी स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण निखिल महाजन दिग्दर्शित जो पिक्चर आहे गोदावरी, किंवा तुम्हाला असं विचारू शकते गोदावरी हा कोणी दिग्दर्शित केलेला मूवी आहे, तर तो निखिल महाजन. आणि यांच्या चित्रपटाला मुंबई इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवात चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतरचा मुद्दा पहा. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये परदेशी कामगिरीवर नियुक्त झालेल्या पहिला महिला अधिकारी लक्षात ठेवा. सुरभी जाक मुला ही आहेत. आणि जेव्हा केव्हा एखाद्या महिलेची नियुक्ती अशा आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाते किंवा भारतातील कोणत्याही संस्थेवर केली जाते तर त्यावर आयोग प्रश्न विचारत असतो. म्हणून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये परदेशी कामगिरीवर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी कोण, तर सुरभी जाखमुला या आहेत. त्यानंतर लोकांच्या आरोग्यविषयक गरजांसाठी आंध्र प्रदेश राज्याने फॅमिली डॉक्टर योजना सुरू केली. यावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो का फॅमिली डॉक्टर योजना लोकांच्या आरोग्यविषयक गरजा भागवण्यासाठी कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे, तर ते राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत का भारताने बांगलादेशाचा पराभव करत सन 2022चा अंधांसाठीचा T20 विश्वचषक जिंकलेला आहे. तर भारताने बांगलादेशाचा पराभव केलेला आहे 2022चा अंधांचा T20 विश्वचषक जिंकण्यासाठी. आणि 2023ची जी अंधांसाठीची T20 स्पर्धा होणार आहे ती पाकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ही बाब विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावी. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. इजिप्तचे जे राष्ट्राध्यक्ष आहे अब्देल फतह अल सिसी यांनी आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी यांना इजिप्तच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने म्हणजे ऑर्डर ऑफ नाईल या पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत का राणीपूर व्याघ्र प्रकल्प हा देशातील 53वा व्याघ्र प्रकल्प असून तो उत्तर प्रदेश राज्यात आहे. ही बाब लक्षात ठेवा. का राणीपूर व्याघ्र प्रकल्प हा देशातला 53वा व्याघ्र प्रकल्प आहे, तो उत्तर प्रदेश राज्यात आहे. तुम्हाला माहीत असेल 2023मध्ये टायगर प्रोजेक्टला 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि टायगर प्रोजेक्ट हा 1973 आहे आणि 2023मध्ये टायगर प्रोजेक्टला 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळं तुम्हाला टायगर प्रोजेक्टवर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. टायगर प्रोजेक्ट हा इंदिरा गांधीजी यांच्या सहमतीनं सुरू झाला होता. त्यांना आपल्याला माहीत असेल का इंदिरा गांधीजींना असं वाटत होतं का भारतातील वाघांची संख्या कमी होऊ नये, म्हणून त्यांनी आवर्जून या प्रश्नाची दखल घेऊन टायगर प्रोजेक्ट 1973 लॉन्च केलेला आपल्याला पाहायला मिळतो. सध्या मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त वाघ आपल्याला पाहायला मिळतात, ते आहे 1785 इतके. कर्नाटकमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे, ज्यामध्ये 563 इतके वाघ आहेत. उत्तराखंडमध्ये 560 तिसऱ्या क्रमांकावर. आणि महाराष्ट्रातले लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये 444 इतके वाघ आहेत. संपूर्ण भारतामध्ये 3167 इतके वाघ आहेत 2022च्या व्याघ्रगणनेनुसार. तर आणि सोबतच सन 2018च्या जर व्याघ्रगणनेनुसार आपण पाहिलं, या ठिकाणी एक लक्षात घ्या का आपण जर हे जर पाहिलं तर हे 3167 जर पाहिलं आपण तर हे 2022च्या व्याघ्रगणनेनुसार वाघ आहेत. आणि जर 2018च्या व्याघ्रगणनेनुसार आपण भारतातले वाघ जर लक्षात घेतले तर ते 2967 इतके होते. आता ते 2022च्या व्याघ्रगणनेनुसार ते 3167 इतके आहे. आणि व्याघ्रगणना ही दर 4 वर्षांनी होत असते. ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत. 2023चा जो दुसरा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे तो आशा भोसले यांना प्रदान करण्यात आला. आणि पहिला जो होता पुरस्कार लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार तो आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला होता. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे चालू घडामोडीशी रिलेटेड. त्यानंतर आपण या PDF किंवा या व्हिडिओमधला एक शेवटचा मुद्दा अभ्यासणार आहोत आणि तो देखील महत्त्वाचा आहे. G7 याची शिखर परिषद 49वी शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली, तर जपानमधील हिरोशिमा या शहरामध्ये G7ची हा विकसित देशांचा एक गट आहे. यांची 49वी शिखर परिषद जपानमधील हिरोशिमा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, लक्षात ठेवा. आणि G7ची जी स्थापना झाली ती 1977मध्ये G7 ग्रुपची स्थापना झालेली पाहायला मिळते. आणि या G7 ग्रुपची जी 49वी शिखर परिषद पार पडली ती जपान या देशामध्ये. अशा पद्धतीने हे आजच्या वन लायनर करंट अफेअरच्या पाठ 14मधील जवळपास खूप महत्त्वाचे आपण चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दे घेतलेले आहेत. आणि पुन्हा भेटू आपण वन लायनर करंट अफेअरच्या भाग 15मध्ये. त्याच्यामध्ये देखील असतील महत्त्वाचे असे चालू घडामोडीशी रिलेटेड मुद्दे. तोपर्यंत धन्यवाद.